पश्चिम आहे. कल्याण पश्चिममध्ये एकूण मतदान आहे 4,01,38. यापैकी म्हणजे 2019ला 1,17,440 मते ही कपिल पाटलांना मिळाली होती. तर अवघ्या 49,385 मतांवर प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश टावरे यांना समाधान मानावे लागले होते. त्यामुळे सर्वाधिक मतांची लीड घेऊन देणारा मतदारसंघ म्हणजे कल्याण पश्चिम 68,055 मतांची लीड त्यावेळेस कपिल पाटील यांनी घेतली होती. म्हणजे सर्वाधिक मतं देणारा मतदारसंघ कल्याण पश्चिम भाजपाला आणि सर्वाधिक लीड देणारा मतदारसंघ कल्याण पश्चिम. तर प्रेक्षको, एकंदरीत चित्र पाहता कल्याण पश्चिमवर खऱ्या अर्थाने कपिल पाटलांची मदार आहे आणि अद्यापि हा मतदारसंघ असाच शाबूत आहे असे चित्र दिसते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भिवंडीवर बाळ्यामामांची मदार, त्याच्यानंतर ते जास्तीत जास्त जर बाहेरून मतं घेतली तर बाळ्यामामा रेसमध्ये आहेत. भिवंडी ग्रामीण, मुरबाड आणि शहापूर मतदारसंघातून निलेश सांबरे बऱ्यापैकी मतं घेतात. पण भिवंडी शहरातून किंवा बदलापूर शहरातून किंवा कल्याण पश्चिम या मतदारसंघातून निलेश सांबरेंनी जर मतदान बऱ्यापैकी खेचलं तर निलेश सांबरे रेसमध्ये आहेत. आणि सर्वात पुढे मी मागे एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस सांगत होतो मी 60% चान्सेस हे कपिल पाटलांचे निवडून येण्याचे आहेत. पण आत्ता स्पर्धा फार अटीतटीची आहेत. तिघेही उमेदवार, मी तिघेही याच्यासाठी सांगतो, मला कुठेही, मी पत्रकार आहे, मी प्रसारक नाही, मी सध्याच्या घडीला कोणतरी प्रचारात पुढे असं मी आघाडी आहे असं मी वक्तव्य करू इच्छित नाही. मला एवढंच सांगायचं आहे की परिस्थिती याप्रमाणे चाललेली आहे. तर तिघेही शर्यती सारख्या प्रमाणात आहेत. एकमेकाचे जर मतदारसंघात एकमेकांनी जास्त मतं खेचली गेली तर एकाला पाडून दुसऱ्याला पाडून तिसरा कोणी तिघांपैकी निवडून येऊ शकतो. आता तुम्ही विचार करा, जर 2 महिन्यापूर्वी तुम्हाला कोणी सांगितलं असतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे, एक अपक्ष असणार आहे, एक महाविकास आघाडीचा असणार आहे, कपिल पाटील असणार आहे, अशा वेळेस तुम्ही काय सांगितलं असतं? म्हणजे सहज कपिल पाटील निवडून येतील असं चित्र होतं. ते चित्र हळूहळू पलटत एवढं त्याच्यात आलं आहे. जर निलेश सांबरेंनी भिवंडी शहरात कोणाला बाळ्यामामांना डॅमेज केलं तर बाळ्यामामाचा पत्ता त्याच्यातून कट होऊ शकतो. हाच मुरबाडमध्ये निलेश सांबरेंनी बऱ्यापैकी डॅमेज, जर मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहापूरमध्ये बऱ्यापैकी डॅमेज कपिल पाटलांनी केलं तर कपिल पाटलांची पण सीट धोक्यात येऊ शकते. चित्र 4 जूनलाच समजणार आहेत. आकडेवारी आता उद्या निवडणूक आहे, आकडेवारी येतील. त्याच्या प्रत्येक गावातून किती मतदान झालं, किती झालं याच्या आकडेवारी येतील. पण क्लिअर चित्र 4 जूनलाच होणार आहे. तोपर्यंत आपण प्रतिक्रिया करू शकता की कोण जिंकून येऊ शकतो. धन्यवाद.